पासून स्वागत करतो। सर, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता आहे, कारण का राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये म्हटलंय की आमच्यामधले वाद किरकोळ आहेत, तर उद्धव ठाकरे देखील त्याला सकारात्मक भूमिका दिली आहे। दोघेही भाऊ एकत्र येण्याची शक्यता दिसून येते। बघा, जर दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात, जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय, त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। पण उद्धव ठाकरेंनी काही अटी शर्ती देखील घातल्या आहेत। त्यांचं म्हणणं आहे की लोकसभेला तुम्ही पाठिंबा दिलात त्यांना, महाराष्ट्रातून जे उद्योग आहेत ते बाहेर गेले तेव्हा तुम्ही बोललात नाही, आधी ते आणि जे तुमच्या घरी भेटायला येतात त्यांना तुम्ही समर्थन देऊ नका, मग एकत्र येऊ। ऑफर देणारे हे, रिस्पॉन्ड करणारे ते, शर्ती ठेवणारे हे, सांगणारे ते, मी काय बोलायचं याच्यावर? त्यांना विचारा, मला काय विचारताय त्याच्यावर? हिंदी में जानना चाहेंगे, सचिन रिलायंस की तरफ से एंडोस्कोपी की वर्कशॉप रखी गई थी, अवार्ड फंक्शन हुआ, क्या कहना चाहिए? बहुत अच्छा 22 मुंबई लाइव एंडोस्कोपी 2025 एक कॉन्फ्रेंस यहाँ पर आयोजित की गई थी। देश भर से हजारों लोगों ने इसमें सहभागिता दी। विशेष रूप से विदेशों से भी इस क्षेत्र की बहुत अच्छी फैकल्टीज यहाँ पर आई थी। एक बहुत ही सार्थक इस प्रकार की चर्चा भी हुई। जो नई चीजें इस क्षेत्र में हो रही है उसके ऊपर डेलिब्रेशन हुआ और एक अवार्ड फंक्शन भी हुआ। जिन्होंने एंडोस्कोपी के क्षेत्र में बहुत अच्छा काम किया है, ऐसे कई लोगों को आज यहाँ पर सम्मानित किया गया। हम सभी लोग जानते हैं कि आज एंडोस्कोपी एक हेल्थ केयर में एक बहुत महत्वपूर्ण प्रोसीजर के रूप में हम लोग उसको देखते हैं और ज्यादा से ज्यादा हमारे यहाँ पर इसकी क्षमता हम लोग तैयार कर पाए, मैन पावर तैयार कर पाए। इस दृष्टि से भी मैं ऐसा मानता हूँ कि ये जो